लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्रीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या पत्राची केली होळी। कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आयुक्तांच्या निषेधार्थ आंदोलन। औरंगाबादच्या फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी ICDS आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या निषेधार्थ त्यांच्याच पत्राची होळी करण्यात आली। याबाबत सविस्तर वृत्त असे की आयटकच्या वतीनं राज्यभरातील 2.25 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारलेला आहे। आज संपाच्या 22व्या दिवशी आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपरोक्त संदर्भीय पत्राच्या निषेधार्थ निदर्शने व होळी आंदोलन करून निवेदन देण्यात आलं। या पत्राचा आशय असा आहे की संपाच्या कालावधीत गेल्या 24 दिवसापासून अंगणवाडी केंद्र बंद आहे। तसेच निदर्शने, धरणे, मोर्चे, जेलभरो, घेराव आदी मार्गाने राज्यभर आंदोलने देखील सुरू आहेत। औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर 7 डिसेंबर 2023 रोजी 6000 कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी श्री पांडे यांना निवेदन देऊन चर्चा केली। तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर देखील 18 डिसेंबर रोजी लाखभर कर्मचारी आयटकच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन चर्चा केली। याविषयी मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली असताना ICDS आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल हे दहशत निर्माण करीत आहेत व संप फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत। आहार वाटप, पूर्वशालेय शिक्षण या अंगणवाडी सेविकांच्या कामासाठी तात्पुरत्या स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट, आशा स्वयंसेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यावर जबाबदारी देण्यासंबंधी रुबल अग्रवाल निर्देश देत आहेत। याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत व निवेदनाद्वारे विनंती करीत आहोत। तसेच रुबल अग्रवाल यांच्या दहशती विरोधात 1 जानेवारी 2024 रोजी राज्यभर जेलभरो आंदोलन देखील आयटकच्या वतीनं करण्यात येणार आहे, असा इशाराही देण्यात आला। हे निवेदन गटविकास अधिकारी फुलंब्री, सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, फुलंब्री बालविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।